नको जाऊ द्या, 1,00,000 काहीतरी 60,000 गेले तोळ्याला असो. जर हे खोटं ठरलं तर परत पंढरपूर वापस आले आणि वापस आणल्यानंतर परत तुम्हाला सुलावर देण्यात येईल. ब्राह्मण देवतांनी सांगितलं कबूल आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं माईक बंद करा. राहू द्या, राहू द्या, याचा पण खूप वाढलाय आवाज. याचा कमी करा थोडा. फार झालं बोलतो सगळ्या अडचणी. स्वारी पंढरपूरला निघाली. पोशाख घेतला, काही घोडदळ, काही पायदळ, असं सगळे जण मिळून आनागोंदी ते पंढरपूर स्वारी निघाली. पंढरपूरला ब्राह्मण देवता पोहोचले, सगळे जण आले. आल्यानंतर म्हणायला लागले, चला कुठे आहे ते पांडुरंगाचं मंदिर, आम्हाला दाखवा तुमच्या देवाचं मंदिर. ते म्हणले तसं नाही, आधी चंद्रभागे स्नान, तुका मागे ह्याची दान म्हणले चंद्रभागे स्नान करावं लागते म्हणे, तसं जमत नाही. ठीक आहे, राजेसाहेबांनी पोशाख उतरवला, तलवार बाजूला ठेवली, स्नान केलं, दुसरा पोशाख चढवला, तलवार घेतली. म्हणले चला, नाही म्हणले आता पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग पांडुरंग परमात्म्याच्या देवळाकडे निघाले. जसे मंदिरात प्रवेश केला, प्रवेश केल्यानंतर आता मात्र ब्राह्मण देवतेला घाम फुटला. म्हणले देवा, बोलून तो बसलो बा, आता बघा माझी लाच सगळी तुमच्या हातात आहे. सांगितलं तर बा मोठ्या आयटीने मी देवी झाडून घेतली म्हणून. पांडुरंगाने वामंगी आहे ना ती डाव्या हाताला, फक्त डाव्या बाजूला बघितलं. त्यावेळेस बघितल्या बघितल्या कळत होतं महाराज आले, चहा टाक म्हणून. आता महाराजांना चहा करावा लागतो, नाही आलं लक्षात, जाऊ दे द्या सोडून. मला वाटलं तुम्ही सगळे संन्यासी आहे का काय. मला सांगायचं काय, लगेच तर म्हणजे तपेलं कळालं रुक्मिणी मातेला. रुक्मिणी माता विटेवून खाली आल्या, हातात झाडू घेतला, राजाची स्वारी मंदिरात गाभाऱ्यात आली आणि रुक्मिणी माता झाडून घ्यायला लागल्या. राजाला मुद्दामून म्हणल्या, थोडं मागे सारखा झाडून घेते. महाराज त्या राजाच्या डोळ्यात अश्रू. म्हणले ज्या जगत जननी जगदंबा मातेची मी इतक्या वर्षापासून सेवा करतो, तिचा अधिकार पांडुरंगाचं देऊळ झाडून घेते, याचा अर्थ निश्चित जगदंबा मातेपेक्षा कैक पटीनं या पांडुरंगाचा अधिकार मोठा असला पाहिजे. आहेच महाराज, कारण तो काय, तो हा देवांचा आहे देव, तो हा देवांचा आहे देव. तुला देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. तो देवांचा देव आहे महाराज, साधा का पांडुरंग परमात्मा.